साहेबांचं काम चांगलं होतं आणि ते काम करत असताना धन दांडग्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना पाठीशी घालून फक्त गरीब व्यावसायिकांना टार्गेट करत आहेत ते चुकीचे आहे. प्रत्येक प्रभागात प्रत्येक वार्डात एक दोन समाज मंदिरे बांधलेली आहेत. त्या समाज मंदिराचा उपयोग आता काय चाललेला आहे? काही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्याच्यावर कब्जा करून जुगारड्डे चालवलेले आहेत. हे पाहता येत नाही बनसोडे साहेबांना. फक्त हातावर पोट असलेल्या गरीबावर जे कारवाई करत आहे ते अन्यायकारक आहे. तांजा चौकातील मुतारी पाडून कारमपुरी अड्ड्याजवळ जे आहे ते मुतारी पाडून त्या ठिकाणी प्रशस्ताची इमारत बांधण्यात आलेली आहे. सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या एका शैक्षणिक संस्थेने जवळपास 50 ते 60 हजार स्क्वेअर फीट जागा अतिक्रमण करून नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून वापरत आहे. त्याच्या विरोधात का कारवाई होत नाही? सोलापूर महानगरपालिकेने 10 वर्षापूर्वी किती सार्वजनिक शौचालय बांधले होते? जय हिंद. मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन. मागील काही दिवसापासून सोलापूर शहरात सोलापूर महानगरपालिकेतर्फे धडाकेबाज अशी अतिक्रमणची कारवाई सुरू आहे. याबाबत मला अनेकांनी प्रश्न विचारले. होत असलेली अतिक्रमण विरोधी कारवाई हे योग्य का अयोग्य? याबाबत माझे म्हणणे असे आहे की योग्य अयोग्य सोडा, होणारी कारवाई अन्यायकारक आहे. याचे कारण सोलापुरात अनेक विनापरवाना इमारती उभ्या आहेत, अनेक व्यापारी संकुल उभे आहेत ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. इतकेच नव्हे तर शासकीय गटारावर जे शासकीय मालमत्ता आहे, सोलापूर महानगरपालिकेचे असो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील असो, यांच्या नैसर्गिक नाला जे मोठा आहे त्याच्यावर आहे ना बेकायदेशीर अतिक्रमण करून वापर चालू आहे. मुख्य त्या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई व्हायला पाहिजे होती. सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या एका शैक्षणिक संस्थेने जवळपास 50 ते 60 हजार स्क्वेअर फीट जागा अतिक्रमण करून नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून वापरत आहे. त्याच्या विरोधात का कारवाई होत नाही? आणि मोठमोठे जे व्यापारी संकुल आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. पार्किंगची व्यवस्था आहे परंतु त्या ठिकाणी आहे ना उद्योग चालू करण्यात आलेले आहे. पार्किंग रस्त्यावर असते, त्यांच्यावर कारवाई नाही. इतकेच नव्हे, सोलापूर महानगरपालिकेने मोठमोठ्या भाजी मंडी स्थापन बनवलेले आहे. त्या विजापूर नाका भाजी मंडी असो, लक्ष्मी मार्केट भाजी मंडी असो, 70 फूट वरील असो किंवा कुठल्याही मार्केटमध्ये पहा आपण, कुठल्याही मार्केटमध्ये व्यापाऱ्याची संख्या असते 200 आणि ओटे असतात 100. बाकीचे व्यापारी कुठे बसणार? लहान व्यापारी कुठे बसणार? बर, त्या व्यापाऱ्यांना त्या मंडईमध्ये येणाऱ्या ग्राहकाला त्यांनी आपली वाहने कुठं लावणार याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे का? आता सोलापुरात कुठलाही उद्योगधंदा नाही, मोठा कारखाना नाही. येथील तरुण लहान सहान रस्त्यावर थांबून आपला लहानसा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असताना महानगरपालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांच्यावर अन्यायकारक अशी कारवाई करीत आहे. जसं की साहेब, आमचं म्हणणं आहे की बनसोडे आहेत त्यांचा तर कार्यकाल संपला होता, महानगरपालिकेने त्यांना मानधनावर घेतलेलं आहे, असं कुठल्या नियमामध्ये आहे का? घेता येतंय का? तसं घेता येतंय, परंतु बनसोडे साहेबांचं काम चांगलं होतं आणि ते काम करत असताना धन दांडग्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना पाठीशी घालून फक्त गरीब व्यावसायिकांना टार्गेट करत आहेत. ते चुकीचे आहे. जसं की 7 रस्त्यावर कारवाई झाली, त्यांनी जे गोरगरीब लोक होते त्यांची जे गाडी आहेत त्यांच्यावर बुलडोजर चालवले आहे, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? ते चुकीचे केलेले आहे. सोलापूरच्या तरुणाला एक तर नोकरी द्या,
त्याच्या हाताला काम द्या, नाहीतर ज्या ठिकाणी ते आपलं लहानसा व्यवसाय करून खात आहेत त्यांना करून खाऊ द्या. जर अजूनही वेळ गेलेली नाही, सोलापूर करून तरुण हा शांत आहे आजही. जर ते उचललं, सोलापुरातील तरुणांची डोकं खराब झाली, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकारी आणि जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांना सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. कारण आम्ही स्वातंत्र्यापूर्वी आम्ही 3 दिवस स्वतंत्र उपभोगलेले माणसं आहोत. आम्ही 4 हुतात्म्याचे वंशज आहोत. आम्ही शांत आहोत, तोपर्यंत शांत आहोत. जर उसळलो तर महानगरपालिका जाग्यावर राहणार आहे. तुमचा असा आरोप आहे असं आम्हाला वाटते की जे बनसोडे आहेत ते लोकांचे तोंड बघून, बॅकग्राऊंड बघून हे कारवाई करायला, पॉलिटिकल बॅकग्राऊंड गोर गरिबांवर कारवाई करायला आपलं असं म्हणणं आहे का? आतापर्यंत बनसोडे साहेबांनी कुठल्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या अतिक्रमणावर कारवाई केली? सोलापूर शहरातील किती नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केलेले आहे धनदांडग्या लोकांनी, राजकीय पुढाऱ्यांनी? त्यांच्यावर का कारवाई केली नाही? अगोदर त्यांनी स्वतःची मालमत्ता सुरक्षित करावी. सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्तेवर ज्यांनी डल्ला मारलेला आहे, नागफणी काढून बसलेले आहेत, त्यांना दूर करावे. इतकेच नव्हे, आपल्या माहितीसाठी सांगतोय, 10 वर्षापूर्वी सोलापूर शहरात किती शौचालय होते? महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय होते. आज ते शौचालय कुठे गेलेले आहेत? आज त्या शौचालयाचे काय झालेले आहे? सार्वजनिक मुताऱ्या कुठं होते? शानदार चौकातील पहा आपण, शानदार चौकातील मुतारी पाडून, कारमपुरी अड्ड्याजवळ जे आहे ते मुतारी पाडून त्या ठिकाणी प्रशस्त असे इमारत बांधण्यात आलेले आहे. आणि शानदार चौक असेल, शास्त्रीनगर असेल, 2 नंबर झोपडपट्टी असेल, पाचापेठ असेल, बेगमपेठ असेल, या ठिकाणचे शौचालय, या ठिकाणचे शासकीय मुताऱ्या सर्व जमीनदोस्त करून प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. इतकेच नव्हे, जनतेच्या सेवेसाठी महानगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे जनसेवेसाठी जनतेची व्यवस्था व्हावी म्हणून प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वार्डात 1-2 समाज मंदिरे बांधलेली आहेत. त्या समाज मंदिराचा उपयोग आता काय चाललेला आहे? काही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्याच्यावर कब्जा करून जुगार अड्डे चालवलेले आहेत. हे पाहता येत नाही बनसोडे साहेबांना. फक्त हातावर पोट असलेल्या गरीबावर जे कारवाई करत आहे ते अन्यायकारक आहे. त्यांनी अगोदर यांच्यावर कारवाई करावी. या लोकांच्या जे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारलेला आहे तर महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयावर कब्जा केलेला आहे. मुताऱ्या पाडून तिथं आपली उद्योगे उभे केलेले आहेत. आणि ज्यांनी आपले नैसर्गिक नाला कब्जा केलेले सोलापूर शहरातील मोठा शैक्षणिक संस्था असू दे आणि जे काही समाज मंदिर, धोबी घाट यांच्यावर कब्जा झालेला आहे ते काढून आहे ना पुन्हा सर्वसामान्य नागरिकावर कारवाई करावी. अन्यथा सोलापूरकर जनता सर्वात मोठा न भूतो न भविष्यतो असं आंदोलन आपल्या महानगरपालिकेविरोध करणार, हे लक्षात ठेवावे. इतकेच मी सांगू इच्छितो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या PNews 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.